धडाडीचे अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या मातोश्री 3 दिवसा पहिलेच देवाज्ञा झाल्या तेव्हा ते पश्चिम बंगाल दौऱ्यावर होते। आईच्या निधनाची माहिती मिळताच ते गावी परतले होते आणि आईवर अंत्यसंस्कार केले होते। पण आता त्यांनी जो निर्णय घेतलाय तो काहींना आवडेल का नाही, काहींना आवडणार नाही। तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा। तसेच त्यांनी जे केलं ते बरोबर की नाही, व्हिडिओ पुढे बघण्यापूर्वी चॅनल सबस्क्राईब करून बाजूस असलेली घंटी दाबायला विसरू नका अशाच डेली ताज्या अपडेट्स बघण्यासाठी। आपल्या तत्ववादी आणि कायदेशीर संविधानिक मार्गाने कर्तव्य बजावणारे धडाडीचे आणि डॅशिंग अधिकारी म्हणून महाराष्ट्राला परिचित असलेल्या तुकाराम मुंढे यांनी नुकतीच राज्याचे आपत्ती व निवारण विभागाच्या सचिवपदी बदली करण्यात आली आहे। दिव्यांग कल्याण विभागातही त्यांनी आपल्या कामाची चुणूक दाखवून दिली होती। दरम्यान 2 दिवसांपूर्वी त्यांच्या मातोश्रींचं निधन झाल्यानं ते आपल्या पश्चिम बंगालचा दौरा सोडून बीड जिल्ह्यातील ताडसोना या मूळ गावी पोहोचले होते। याच गावी त्यांच्या आईच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले। त्यानंतर पुढील पारंपरिक विधी न करता तुकाराम मुंढेंनी विज्ञान आणि विवेकवादी विचार जपत आदर्श निर्माण केला। आपल्या आईच्या अंत्यसंस्कारानंतर तुकाराम मुंढेंनी तिसऱ्याच दिवशी सर्व विधी पूर्ण केले। तसेच अस्थींचं विसर्जन नदीत न करता आपल्या शेतात खड्डा खोदून तिथं वडाचं झाड लावून पूर्ण केले। त्यांच्या या पुरोगामी विचाराचं सोशल मीडियातून कौतुक होत आहे। आता तुकाराम मुंढे यांनीच याबाबत सोशल मीडियात पोस्ट करून माहिती दिली। ते म्हणाले, आमच्या बाईंच्या स्मृतीप्रित्यर्थ आम्ही एक वेगळी आणि विचारपूर्वक वाट निवडण्याचा संवेदनशील व विवेकवादी निर्णय पुढे मुंढे परिवारानं घेतला आहे। निसर्ग हाच या सृष्टीचा निर्माता आणि सर्वश्रेष्ठ शक्ती आहे। त्याचं रक्षण, संवर्धन आणि सन्मान करणं हीच खरी भक्ती आणि श्रद्धा, खऱ्या अर्थानं श्रद्धांजली आहे। या विचारातून प्रेरित होऊन आम्ही आईंच्या अस्थीचं पारंपरिक पद्धतीनं नदीत विसर्जन न करता त्या शेतात वृक्षारोपणासह विसर्जित केले असं तुकाराम मुंढे यांनी म्हटलंय। आम्ही त्या ठिकाणी वडाचं झाड लावले जेणेकरून आमच्या बाईंची माया सावलीच्या रूपानं पिढ्यानपिढ्या जिवंत राहील। हा वटवृक्ष आमच्या बाईंच्या मायेची सावली आणि जिजींचे आशीर्वाद बनून पिढ्यानपिढ्या बहरत राहील अशी भावनिक आणि रूढी परंपरेला फाटा देत आपण पुढे जात असल्याची माहिती तुकाराम मुंढे यांनी आज व्यक्त केली आहे। आम्ही कोणत्याही प्रकारचा 10वा किंवा 13वा न करण्याचा निर्णय घेतलाय। विवेकवाद आणि विज्ञानाची कास धरून सामाजिक उपयुक्ततेला आम्ही प्राधान्य दिलंय। आजच्या आधुनिक युगात विज्ञानाचे कास धरणं गरजेचं आहे। त्यामुळे सामाजिक उपयुक्त आणि पर्यावरणाचं रक्षण करणं हेच आमच्या आईच्या संस्कारांना साजेसं ठरेल असं तुकाराम मुंढेंनी म्हटलंय। तसेच आमच्या या निर्णयाचा आपण आदर कराल आणि बाईंच्या आठवणी आपल्या हृदयात कायम जपून ठेवाल हीच नम्र अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे। दरम्यान आम्ही सर्व भाऊ आमच्या आईला बाई म्हणून संबोधित असू तर गावकरी आणि आप्तेष्टांसाठी त्या जीजी होते असंही मुंढेंनी सांगितलं। काय वाटतं तुकाराम मुंढेंच्या या निर्णयाबद्दल कमेंट करून नक्की सांगा।